सुरगाणा तालुक्यातील खिरडी ते भाटी आश्रमशाळा आणि भाटी गावाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील फरशीची दुरावस्था अखेर एका शेतकऱ्यासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरले आहे। सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी या फरशीला मोठे भगदाड पडले होते आणि याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रार करूनही फरशीची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याच निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा बैल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। काल दुपारपासून पावसाचा जोर आणखीन वाढल्याने परिसरातील नदी नाले ओढे आणि लहान मोठे प्रवाह दुथडी भरून वाहू लागले आहेत। अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्याने ग्रामीण भागातील रस्ते धोकादायक बनलेले आहेत। खिरडी भाटी मार्गावरील फरशीची अवस्था आधीच चिंताजनक असताना वाढत्या पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आणि याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सुमारे 5:15 सुमारास खिरडी गावातील शेतकरी रामदास लक्ष्मण डोळे हे आपल्या शेतातील कामे आटपून बैलासह घरी परतत होते। शेती हंगाम सुरू असल्याने दिवसभर शेतात कष्ट करून ते घरी येत असताना धोकादायक बनलेल्या फरशीवरून जाताना अचानक पाण्याचा वेग वाढला। फरशीवरील भगदाड आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्यांचा तोल जाऊन पाण्यात वाहून गेला। क्षणार्धात घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर रामदास डोळे यांनी बैलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की काही क्षणात बैल नजरेआड झाला आणि या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक, नातेवाईक आणि कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली। नदीकाठ, ओढे आणि आसपासच्या परिसरात रात्रीपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे। अनेकांनी जीव धोक्यात घालून बैलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हे वृत्त लिहीपर्यंत बैलाचा कोणताही मागमूस लागलेला नव्हता। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ जनावर नसून कुटुंबाचा सदस्य आणि शेतीचा मुख्य आधार असतो। नांगरणी, पेरणी, मशागत इतर अनेक शेती कामांसाठी बैलाची आवश्यकता असते। अशा परिस्थितीत ऐन शेतीच्या कामाच्या तोंडावर बैल वाहून गेल्याने रामदास डोळे यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळलेलं आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या शेती खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला या घटनेनं मोठा मानसिक धक्का बसला आहे। कुटुंबियांवर दुःखाचं सावट पसरलेलं आहे। गावभर हळहळ व्यक्त केली जाते आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार फरशीला पडलेल्या भगदाडामुळे अनेक दिवसांपासून अपघाताचा धोका निर्माण झाला होता। शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नागरिकांना या मार्गाने रोज ये-जा करावी लागते, मात्र संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे। आज बैल वाहून गेला, उद्या एखादा माणसाचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। खिरडी भाटी मार्ग हा भाटी आश्रमशाळा आणि परिसरातील अनेक गावांसाठी जीवनवाहिनी मानला जातो आणि या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते। फरशीची झालेली दुरावस्था आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनलेली आहे। यामुळे या घटनेची तात्काळ दखल घेऊन फरशीची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। दरम्यान खिरडी ग्रामस्थांनी शासन, महसूल प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी रामदास लक्ष्मण डोळे यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित फरशीची त्वरित दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। या घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते, फरशी आणि पुलांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्षात तातडीनं कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, सुरगाणा पेठ। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।